नवचेतना युवा शिबिर जे आहे त्याच्यासाठी उपस्थित आपल्या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत रामभाऊ वारणाजी, नंतर जिल्हा परिषद सदस्य जे आहेत गणेश भाऊ, व्यासपीठावर आणखी उपस्थित सीताताई जे आहेत, याच्या सर्वांशी माझा परिचय आहे आणि ठाणे जिल्ह्यातून आलेली आहे आपल्या प्रतिनिधी. तर या सगळ्यांच्या आपण सगळे बाल मित्र मैत्रिणी आज मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं, त्याच्यासाठी मी सर्वप्रथम संघटनेचे आणि विवेक भाऊ पंडित साहेबांचे आभार मानते. गणेश भाऊंनी मला 8 दिवसापासून ते सतत बोलत आहे आणि मलाही खूप त्याची इच्छा होती संवाद आपल्याशी साधावा. सर्वप्रथम मी आपले एक 5 शब्द तुम्ही थोडेसे लक्षात ठेवायचे, नंतर तुम्ही मला आठवण करून द्यायची. 5 शब्द आहेत, 5 जण आपल्याला पाहिजे, मुलं किंवा मुली. पहिला शब्द कोण घेऊन घेणार? हात घेऊन घ्यायचा, नंतर मला तो सांगायचा आहे. पहिला शब्द आहे, हात वर करा, योग्य निर्णय. योग्य निर्णय, नंतर आठवण करून द्यायची मला. दुसरा शब्द आहे, कोण लिहून घेणार आहे? दृढ निश्चय. मराठी आपण सगळ्यांना जाणता ना, दृढ. तिसरा शब्द कोण लिहून घेत आहे सांगा? आत्मविश्वास. चौथा शब्द आहे, शिकण्याची तयारी. मुलांमध्ये कोणच नाही का ते? 5 जणांनी नंतर एकेकाने सांगायचं पहिला शब्द कोणता होता, दुसरा, हे नंतर आपण बोलू. माझा एक प्रवास सांगितल्यानंतर चौथा शब्द आहे शिकण्याची तयारी आणि 5वा आणि अंतिम शब्द आहे कठोर परिश्रम. आणि संपूर्ण तुमचं जीवन याच्यावरच आधारित पुढे जातं. आता मी माझ्या स्वतःवर येते. मी अल्प परिचय करून दे. माझा अल्प परिचय करून दिलेलाच आहे गणेश भाऊंनी, त्यांचे मी आभार मानते. माझं पूर्ण नाव जे त्यांनी सांगितलं, पूर्वा समीचं विजया राजश्री बाजीराव माने, आणि आफ्टर मॅरेजचं जे होतं विजया तुळशीराम जाधव. माझा एक छोटासा प्रवास जो आहे तिथपर्यंतचा मी आपल्याला सांगू इच्छिते. कृपया थोडी शांतता ठेवली तर आपल्याला समजून घेण्यास येईल. कारण तुम्हालाही सांगायचं कारण काय, जसे आपण एक आदिवासी बहुल जिल्ह्यामधले आपण सर्वजण आहात, म्हणजे जे म्हटलं जातं की अनुसूचित जमाती हा वर्ग, तसं मी पण तुमच्यापैकीच एक आहे. हे पहिलं, फार मोठ्या उच्चवर्णीय समाजातून मी आलेले नाही. माझाही जो समाज आहे हा असाच आहे. त्याचा जो प्रवास मी जस्ट डिस्कस करत होते गणेश भाऊंची, ते मला आठवण झाली की आमचा जो समाजाचा प्रवास तो आतापर्यंत नाही. सुदैव थोडं एवढंच आहे की मला फार मोठे काही काटेरी प्रवास करावा लागला नाही, कारण माझे जे वडील आहेत तर ते सुद्धा त्यांनी त्यांच्या काळामध्ये, आज जर ते हयात असतील तर ते आज 80-81 वर्षाचे असतील, परंतु त्या काळात त्यांच्या शिक्षणाची काप होती, त्याच्यामुळे त्यांची जी प्रगती झाली त्याचा फळ आम्हाला मिळाला. परंतु त्याच्या पूर्वीचं जर बघायचं झालं तर माझी वडिलांची आई होती, माझी आई, तर त्यांनी त्यांचं पूर्ण कुटुंब त्यांनी त्यांच्या त्या कामावरती पुढे नेलं. ते म्हणजे आमचा जो परंपरागत व्यवसाय आमच्या समाजाचा, की माझा जो जिल्हा आहे हा सोलापूर जिल्हा आहे, म्हणजे अतिशय दुष्काळी प्रदेश ज्याला आपण म्हणतो. आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये 2500 मिलीमीटर इतका पाऊस पडतो ना, आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तो फक्त 400 मिलीमीटर पाऊस आहे. म्हणजे 1/5, 2500च्या 1/5 एवढा पाऊस, म्हणजे अतिशय दुष्काळी. पण तिथे लोक तेवढेच मेहनती आहेत आणि कठोर परिश्रम करणार. तर ते आमचा जो समाज आहे, जो भटके विमुक्त ज्याला आपण कॅटेगरी म्हणतो, BJFP कॅटेगरी, त्यातला आमचा एक समाज ज्याचं नाव आहे ठिकाणी. त्याचा पारंपरिक व्यवसाय काय, जर आपण साधारणतः आपण आता या आजच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये, मला माहिती नाही पुस्तकांमध्ये आता काय आपल्याला शिकवलं जातं, परंतु एक शब्द तुमच्या कानावर पडला असेल असं मला वाटतं, की जो आपला पूर्वप्रधान शेतकरी समाजाचा एक 12 बलुतेदार हा शब्द कानावर गेलाय का तुमच्या? 12 बलुतेदार अशी आपली म्हणजे साधारणतः 100 वर्षापर्यंत पूर्वीपर्यंत ही जी प्रवास होता आपला 12 बलुतेदार, म्हणजे प्रत्येक गावामध्ये ती जी व्यवस्था असायची, शेतकरी समाज आणि त्याच्यावर आधारित इतर समाजाने त्यांना करायची होती. तर त्याच्यातला का सांगते तुम्ही ती ऐकून घ्या त्याच्यासाठी, कारण तुम्हाला पण लक्षात आलं पाहिजे की आपण सुद्धा या पदापर्यंत किंवा तुम्हाला जी इच्छा, तुमची जी इच्छा आहे तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता, म्हणून सांगते. आणि मी माझ्या डोळ्यांनी
लहानपणी हे सगळं व्यवसाय पाहिलेला आहे. तर शेतकरी वर्गासाठी जे धान्य साठवण्यासाठी जी लागतात, म्हणजे त्याचे बांबूच्याच असतात किंवा अन्य कुठल्या झाडांच्या, त्याच्या ज्या टोपल्या विणल्या जातात, त्याच्या मोठ्या कणगी विणल्या जातात, असा आमचा पारंपरिक व्यवसाय होता आमच्या समाजाचा. सुदैवाने आम्हाला ती करण्याची वेळ नाही आली, कारण त्याला कारणीभूत काय ठरलं, शिक्षण. हे त्यामुळे या शिक्षण हा शब्दावरती तुम्ही अंडरलाईन करा. जर ते शिक्षण माझ्या आधीचे माझ्या वडिलांनी घेतलं नसतं तर मी कदाचित माझा प्रवास इथपर्यंत झाला नसता. मी पण कुठेतरी अशी चाचपडत राहिली असते. त्यामुळे शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. तर ते शिक्षण जे माझं सांगितलं MSc केमिस्ट्री पर्यंत ते माझं पूर्ण झालं. आणि एक सुदैव होतं माझं, तो काळ जो होता साधारणतः 30-35 वर्षापूर्वीचा जो काळ असेल असं आपण समजून घ्या, ज्याच्यामध्ये मुलींना आणि मुलांना तेवढे समान शिक्षणाचे अधिकार दिले जात होते की नाही माहिती नाही, परंतु माझं सुदैव झालं की मुलगा आणि मुलगी असा भेद माझ्या कुटुंबामध्ये कधी केला गेला नाही. एकुलती एक मुलगी होती, परंतु माझं जे शैक्षणिक हे होती काय म्हणजे तेवढी हुशार मी होते ना, कारण 80 ते 85% मार्क मला मिळायचे दरवर्षी. आणि माझा जो वर्ग होता, आता मराठी माध्यमातून आलेले आहे मी, त्यामुळे आम्ही क्लासरूम वगैरे असे शब्द नव्हते, वर्ग होता, त्याच्यामध्ये मी प्रथम क्रमांक लागले. आता तुम्हाला एक सांगायचं, त्या काळातले 80 ते 85% म्हणजे आजच्या शैक्षणिक पद्धतीत 95 ते 100% पर्यंत आहे. कारण आमची तत्कालीन जी शिक्षणाची व्यवस्था होती त्याच्यामध्ये खूप हार्ड अशी कठीण पद्धत असायची. आणि आमचा जो बोर्डामध्ये, आता आपण 10वी आणि 12वी बोर्डाचे विद्यार्थी आहात, तर बोर्डामध्ये प्रथम क्रमांक त्यावेळेला यायचे ते हार्डली 90% जास्तीत जास्त असायचे, त्याच्यावर कधीच पडलेले नसायचे. आता आपण पाहतोय 10-12 वर्ष 99% म्हणजे 100% पण मार्क मिळायला लागले. त्याला कारण वेगळी आहेत, पण असो. तर त्यामुळे मला ती पुढची संधी कुटुंबामध्ये मिळत गेली आणि माझं शिक्षण एक फक्त योग्य निर्णय जो आहे ना तिथं येऊ, तो कुठे त्यावेळेला तुला असेल. मला माहिती होतं म्हणजे माझं विज्ञान शाखेचा सगळा तो प्रवास होता आणि माझी आवड होती, परंतु काही कारणामुळे ते शक्य झालं. मग ते नाही शक्य झालं म्हणून तिथे रडत बसायचं का, नाही. मग तो प्रवास सुरू झाला. जसं पदवी सुद्धा मी घेतली आणि त्याच्यानंतर माझा जो विवाह झाला त्याच्यानंतर मी मुंबईत आले आणि वयाच्या 22व्या वर्षी मला पदवी कॉलेजला लेक्चरर म्हणून संधी मिळाली. आता तुझा जो आतापर्यंतचा प्रवास मी सांगितला, खूप काही कष्ट त्यात खरंच नव्हते, कारण टचवूड तो नशिबाने मिळालेली संधी होती. जसे आई वडील मला मिळाले, माझी आई प्रचंड माझ्यासाठी आग्रही होती त्या काळामध्ये की मुलगी म्हणून एक फक्त साधी नोकरी करावी का, तर जे काही शक्य आहे ती करा. आणि पहिला जो माझी ओळख झाली, ज्याला आपण MPSC जो काय शब्द आपण ऐकला, ती पहिली ओळख निवडणुकीतच झालेली आहे. मला प्रवास जो करायचा होता रसायनशास्त्रामध्ये, मला पुढे आणखी PhD करून त्याच्यामध्ये संशोधन करायचं, परंतु एक कलाटणी जशी मिळाली जीवनाला, या क्षेत्रात मी आले, तो अनुभव मला त्या कॉलेजने दिलेला आहे. तर फार मी त्याच्यामध्ये खोलामध्ये जात नाही, परंतु काही अडचणी त्या तिथे सर्व्हिस करताना 2-1 वर्ष मी सर्व्हिस केली. त्या 2 वर्षात मला जे काही अनुभव आले, तर त्याच्यामध्ये मला एक लक्षात आलं की नाही, आता आपल्याला आपला प्रवास बदलायचा असेल तर मग काय बदलायचं आहे, तर तो त्या क्षेत्रात जायचं तर नाहीये पुढे आता, तर मग कुठलं क्षेत्र दिसतंय मला. तर त्याच्यामध्ये इथे ओळख झाली होती की प्रशासकीय सेवेमध्ये मोठा अधिकारी आपण बनू शकतो. एक समाजासाठी जो माझा समाज आहे, अजूनही त्याच्यामध्ये काही लोक त्याच व्यवसायात होते त्या काळामध्ये, तर यांच्यासाठी आपण काय करू शकतो का, तर केव्हा करू शकतो, जर आता प्रशासकीय सेवेमध्ये आपण गेलो तर नक्कीच अशा समाजाला आपण मदत करू शकतो. विविध हा एक त्याच्या मागचा उद्देश होता आणि ते गेल्या 20-22 वर्ष मी करत आलेले आहे. म्हणजे आम्ही पुढे आलो म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, मी पुढे आले तेवढं संपतं का, नाही. माझ्या सोबत प्रवाहात जे मागे पडले आहेत त्यांना पण मला पुढे आणा, हा विचार जेव्हा मनात येतो तेव्हाच आपण सगळ्या समाजाची प्रगती करू शकतो, अन्यथा नाही. मला ते सांगायला खूप आवडेल की आमचा एक साधारण 50 वर्ष, अजूनही काही समाजाचे आमचे जे लोक आहेत ते तेच व्यवसाय करतात, परंतु 90% लोक शिक्षणाने पुढे गेलेले आहेत. आणि जरी आमचा समाज हा पटकन जातीचा असला तरी मला सांगायला आवडेल की माझ्या स्वतःचे जे भाऊ आहेत हे आज अमेरिकेत आहेत. त्यांनी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी स्थापन केली अमेरिकेत जाऊन, आणि माझे सगळे
कुटुंबीय आहेत पुढे आलेले आहेत. फक्त एकच शब्द होता, शिक्षण. तेव्हा ते खूप महत्वाचं हे लक्षात ठेवायचं. त्याच्याशिवाय जे पिछडे म्हणजे मागे पडलेला जो समाज आहे त्याची प्रगती होणार नाही. शिक्षण हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यानंतर जसं मी सांगितलं माझ्याबद्दल की प्रथम महाराष्ट्र लोकसेवा आयोग आज आता प्रत्येकाच्या हातामध्ये दिसत नाही, पण मोबाईल आहे विद्यार्थ्यांच्या. त्या काळात आमच्याकडे मोबाईल किंवा असे गुगल असेल किंवा असं काहीच नव्हतं. मग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी परिचय झाला आणि त्याच्यापूर्वी थोडंसं 12वीचं सांगते तुम्हाला की का असं विचार यावा. तर 12वी असताना तुम्हाला माहिती आहे की सगळ्यांना पुढचा प्रवास करणार त्याच्यामध्ये निरनिराळे तुम्हाला दाखले लागतात, सर्टिफिकेट लागतात. त्याचा एक होता मला जो लागला तो रोमिस आहे. मला माहिती राष्ट्रीयत्व, नॅशनॅलिटी हे सर्टिफिकेट लागतं 12वी. तर त्याच्यासाठी म्हणजे आमच्यावरती बिंबवलं गेलेलं होतं की जे काही करायचे ते स्वतः करायचं, कुणाची मदत घ्यायची. पण ते सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मी तहसीलदार कार्यालयामध्ये पहिलं पाऊल टाकलं आणि अनुभव तसा फारसा चांगला नाही आला. साधारणतः मला 8-1 दिवस त्याला फेऱ्या मारायला लागल्या त्या काळात. तेव्हा ते सर्टिफिकेट मला मिळालं. मग तेव्हा विचार काय प्रश्न मनात आला की हे असं का होतंय, त्यासाठी काय करायला पाहिजे. तर त्यासाठी मला पण त्याच्या सिस्टीमचा एक पार्ट बनला पाहिजे की जेणेकरून लोकांना मला अनुभव आला, लोकांना नाही आला पाहिजे, त्यांना त्यांची जी सेवा पाहिजे आहे ती ते त्या वेळेमध्ये मिळाली पाहिजे. तर त्याच्यासाठी मी तोही एक विचार मनात आला की आपण गेलो सेवेमध्ये तर आपण काम करू शकतो. आणि मी तहसीलदारचं पद हे मागितलंही नव्हतं, परंतु जे काही मेरिटचा गुणानुक्रम होता त्याच्यानुसार मला पहिल्या प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं माझ्यामध्ये सिलेक्शन झालेले. आणि पुन्हा सांगते पहिला प्रयत्न. आता आपल्या किती जणांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग माहितीये, त्याच्याद्वारे घेतलेल्या परीक्षा हे माहिती आहेत का? नाही माहिती. तसं आजही म्हणजे मला खेद वाटतो का, कारण आज तुमच्या मोबाईलवरती ऍट अ क्लिक वर तुम्हाला सगळी माहिती देते. आजचं जे अद्ययावत आहे ते काय आहे, AI चॅट याच्यावर तुम्ही एक प्रश्न जरी टाकला तरी तुम्हाला मिळणाऱ्या संधी कोणीही मार्गदर्शन नाही केलं तरी मिळू शकतो. पण त्या काळात आम्हाला नव्हते. पण तो एक सर्व्हिस नोकरी करत करत ती परीक्षा दिली आणि त्याच्या पहिल्या प्रयत्नात कोणी उत्तीर्ण होत नाही, मी झाले उत्तीर्ण आणि तहसीलदारचं पद मिळालं. तहसीलदार मध्ये मी कोकण डिव्हिजन मध्ये साधारणतः रत्नागिरीपर्यंत काम केलंय. आणि माझ्या कालावधीत तरी मला मी सांगू शकते की जेवढे काही लोकांशी निगडीत जे काही कामं होती म्हणजे निराळ्या दाखले असतील किंवा आणखी काय, तर त्याच्यामध्ये त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी निश्चित प्रयत्न केले. त्यानंतर जसं सांगितलं उपजिल्हाधिकारी पदी माझी पदोन्नती झाली. तर त्या पदोन्नतीनंतर एक संधी म्हणजे गडचिरोली असं म्हणलं जातं की तिथे जाणंच नाही, तिथे जाणं म्हणजे मोठं भयावह आहे, होतच भयावह. कारण मी तिथे एंट्री केल्यानंतर पहिल्याच कुरखेडा नामक ते गाव आहे तिथे बॉम्बस्फोट झाले. पोलिसांचे जे पूर्ण व्यानच उडवली. म्हणजे तुम्ही विचार करा की अशा मुंबईमधून गडचिरोलीमध्ये जाणं, तिथे काम करणं एवढं सोपं होतं का? जर पहिल्याच दिवशी एखाद्या अधिकाऱ्याला असा अनुभव येत असेल की तिथे तेवढे बॉम्बस्फोट झाले तर आपण काम कसं करणार? परंतु 4.5 वर्ष मी गडचिरोलीत काम केलेलं आहे आणि खूप त्याच्यावर बोलण्याचं नाही, परंतु खरोखर तो काळ जो होता काम केलेला तो अजूनही तो जिल्हा आहे अजून मागेच पडलेला जिल्हा आहे. ते नक्षलग्रस्त ते आपल्या जिल्ह्यामध्ये ते नाही आहे, पालघरमध्ये जे तिथे आहे जो एक डाग लागलेला आहे नक्षलाईसना, त्यामुळे प्रगती नाही झाली त्या तिथल्या समस्येची. आणि तोही आदिवासी बहुल जिल्हा, तर तिथेही लोकांना रोजगार नाही. हा पहिला होता रोजगार हमी योजना, जे माझं पद आहे तर त्या पदातच काम तिथे चालायचं. मग तिथे आम्ही अभिनव उपक्रम घेतले त्या रोजगार हमी योजनेची. म्हणजे लोकांना जसं आपण फक्तच मजुरीला जातात लोक, तर ते न राहता त्यांना वैयक्तिक लाभ कसे आपण देऊ शकतो, त्याचा विकास कसा करू शकतो, याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले तिथे. पण तो प्रवास तो सोपा नव्हता, परंतु केला. त्याच्यासाठी काय लागतं? दुसरा वर्ड दृढ निश्चय. हे लक्षात ठेवा. तुम्हाला जे काम करायचं आहे त्याच्यासाठी घ्यायचा आहे पहिला योग्य निर्णय. त्यानंतर जर काम करायचंच आहे तर काय लागतो? दृढ निश्चय. बरोबर ना? मला जर पहिल्या दिवशी अनुभव आला होता की ते व्हॅन उडवली आहे, माझं काही खरं नाही. आणि दुसरं गोष्ट एक आमच्या
जसं माझ्या आई वडिलांच्या घरी पण तेच होतं की काम करायचं ते स्वतः करायचं, कुणाची मदत नाहीये. आणि आफ्टर मॅरेज पण तेच आहे की मला अशी वागणूकच दिली जात नाही की मी महिला आहे, मला अशी वागली जाते घरात पण की नाही एक काहीतरी करणारी आहे महिला, तिला काही कुणाची गरज नाही, ती करेल आपलं मग स्वतःच्याच मनाने काय पुढे याची समस्या सॉल्व्ह करेल. त्या गडचिरोलीत पण मी एक 4-4.5 वर्ष एकटीने काढले, म्हणजे माझ्यासोबत कोणीच नव्हतं, मी एकटीच राहते. मग तिथे मला काय कामाला आला, डे टू डे सकाळी उठल्यानंतर मला विचार करायचे की मला काम करायचंय, मला काम करायचंय तर मला काय पाहिजे, तिसरा आत्मविश्वास, दृढनिश्चय आणि आत्मविश्वास हे पाहिजे तर मी दररोज काम करू शकेल ना, बरोबर. चौथा शब्द काय होता, शिकण्याची तयारी. आता मला गरज पडली नाही, परंतु शिकण्याची तयारीमध्ये मी सांगते, जसं भाऊंनी सांगितलं माझ्याबद्दल, तर शिकण्याची तयारी. माझं वय काय आहे, आफ्टर जस्ट मला अजून एक 5 वर्ष 10 महिने रिटायर्ड भेटला, म्हणजे माझं वय काय असेल हा विचार. तर या वयामध्ये पण शिकण्याची तयारी आहे माझी. तर मी गडचिरोली पासून जो प्रवास केलेला आहे LLBचा, मला वाटत होतं की कुठेतरी मला पण त्या कायद्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि जस्ट सांगितलं एक सेमिस्टर माझा आता 1 ते 10 जो आपला एप्रिल आहे ती माझी परीक्षा आहे, त्यानंतर मला LLBचं. आणि तेही सांगते की या वयात सुद्धा मला डिस्टिंक्शन आहे प्रत्येक सेमिस्टरला, म्हणजे हा लॉला इतके मार्क मिळणं एवढं सोपं काम नाही. माझी नोकरी आणि माझे सगळे घर असेल, माझं कुटुंब असेल, त्या सगळ्यांना सांभाळून करणं इतकं सोपं, पण माझी शिकण्याची तयारी होती, म्हणून मनाची इच्छा होती करायचंय मला. आणि शेवटचं आहे कठोर परिश्रम, त्याला तर काही पर्यायच नाही. कठोर परिश्रमाशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही. तर हे जे 5 शब्द आहेत ना, मी तुम्हाला का सांगितले, जो प्रवास तो मी स्वतःचा केला आहे ते ह्या 5 शब्दांवरच आहे. पहिला योग्य निर्णय घेणं आवश्यक होतं, बरोबर. दुसरा काय होता, दृढनिश्चय पाहिजे होता. तिसरा स्वतःवर विश्वास पाहिजे. किती संकट आली तर त्यातून मी पुढे जाऊ शकतो. आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये नसेल तर तुम्ही तो प्रवास करू शकता का, नाही करू शकता. आणि शिकण्याची तयारी एज इज नॉट लिमिट, हे पण लक्षात ठेवा. आज तुम्ही कुठलाही आपण त्यावरही बोलूया, तुमच्याशी संवाद साधायचा की तुमचा प्रवास पुढे कसा असावा. तर त्याच्यामध्ये हे 5 शब्द तुम्ही प्रत्येकाने लिहून ठेवा. हे 5 शब्दावरच जीवन पुढे तुमचं चालणार आहे. आणि इतकं सोपं असेल का, मी तुम्हाला सांगणार नाही, कारण तुम्हाला कुठेतरी असं मनामध्ये अशी किती नको, संकट येत नाहीत का, प्रचंड येतात, काम करताना येतात, शिकताना सुद्धा येतात, खूप संकट येतात. परंतु आपण हे शब्द लक्षात ठेवले तर तुम्हाला सोल्युशन समोर दिसणार. पहिला तुमचा विचार पाहिजे ना, फक्त मला करायचं आहे, तरच तुम्हाला ते मार्ग दिसणार आहे, बरोबर. तर ह्या 5 शब्दांवर आधारित माझा जो प्रवास आहे तो मला सांगितला. आणि आजचा वेळ काय, जसं एक शेवटचा ऍडिशन जो करायला सांगितला मी, तो मी स्वतःहून सांगितलाय. जसं या जिल्ह्यामध्ये गडचिरोलीला असताना सुद्धा विवेक भाऊन तिथे आलेले होते, कारण ते अध्यक्षच आहेत तिची जमाती करायचे, त्यामुळे तिथेही ते आलेले होते. त्यांचा पहिला परिचय तिथे झाला होता, तो मी सांगते. आणि त्यांचे जे काही विचार आम्ही ऐकले सगळ्या असं असतं की आज तुम्ही इथे बसलेले 100 ते 200 विद्यार्थी आहेत, परंतु प्रत्येक जण हा शब्द ग्रहण केला असेल का, नसेल. प्रत्येकाच्या विचाराच्या पद्धतीनुसार तुम्ही माझे विचार ग्रहण केले आहेत, परंतु त्यांनी पूर्ण जिल्ह्याची मीटिंग तिथे घेतलेली होती, सभा घेतलेली होती, सगळे अधिकारी होते आणि ते जे काही विचार सांगत होते ते प्रथमतः मी ऐकत होते, परंतु त्या विचारांमध्ये सामर्थ्य नक्कीच होतं. आणि एक चेंज होतो ना आपले विचार. जसं आता आम्ही एक तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी हे पद जे आम्ही सांभाळतो, वेगवेगळी पदं मी आणली. मी स्वतः प्रांत पण होते, मी RDC म्हणून पण गडचिरोलीला काम केले, त्यामुळे वेगवेगळी पदं पण मी भूषवली आहे. परंतु आमच्या विभागाबद्दलचे विचार थोडेसे नकारात्मक असतात, परंतु ह्या पदावरती काम करून आपण तुमच्या समाजाला सुद्धा काही करू शकतो हा विचार त्यांच्यामधून मला मिळाला. आणि सुदैवाने पालघरला पोस्टिंग मिळालेली आहे. आणि शेवट मी तेच सांगेन माझ्या प्रवासाचं, त्याच्यानंतर आपण तुमच्याशी संवाद साधू की जसं मी निश्चय केला जो आहे पहिल्यापासूनच करते, तो हा माझा निश्चय झाला की सेवानिवृत्तीनंतर मी काम करणार याच सामाजिक संस्थेच्या सोबत. आता तुम्ही मला कारण जर आपण पाहिलं काय याला कारण की गडचिरोली हा इथून 1000 किलोमीटरवर असलेला जिल्हा आहे, परंतु पालघर हा जिल्हा मुंबई सारख्या मेट्रोपॉलिटन जी आहे त्याला लागून आहे हा जिल्हा.
म्हणजे साधारण जर ट्रेननी तुम्ही गेलात बोरिवली झाला तर सुरू झाली मुंबई. इव्हन वसई विरारचा खूप डेव्हलप झालेला, परंतु अजूनही आपण कुठल्या कुठल्या तालुक्यातनं आलात मला माहिती नाही, पण अजूनही काही जिल्हे तालुके आपले असे आहेत की जे अजूनही तिथे लोकांना रोजगार मिळत नाही, त्याची प्रगती झालेली नाही आणि हे अतिशय खेदाची बाब आहे. आणि निश्चित माझा जो कालावधी राहिलेला आहे उर्वरित ह्या इथल्या समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी अजूनही ज्यांना काही गरज आहे त्यांच्यासाठी ते काम करणार आहे. आणि पहिलं लक्षात ठेवायचं, आपल्यातले सगळे किती पुढारलेले किंवा आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम आहात माहिती नाही मला, परंतु गरीब हा शब्द कोणी वापर, गरीब कुटुंबातून आले, मी पण फार काही गरीब कुटुंबाने पण श्रीमंत मध्यम वर्गीय कुटुंबातूनच मी आहे, ठीक आहे. मग गरीब हा शब्द आहे ना मला आवडतो का कायम गरीब म्हणून जन्माला आलो आणि गरीब म्हणूनच जाईल शेवटपर्यंत अशी इच्छा आहे असं वाटत नाही. आज आता आमच्यापेक्षा तुम्हाला एवढा सोशल मीडिया आलो आहे, त्याच्याशी तुम्ही कनेक्टेड आहात. मोबाईल नसलेली किती विद्यार्थी, मोबाईल नाही आहे म्हणजे कमी आहे, म्हणजे मॅक्झिमम 80% मुलांकडे तुमच्याकडे मोबाईल आहे. त्याचा वापर काय करता? मनोरंजन, फक्त एवढंच मान्य केलं मनोरंजन. त्या पलीकडे विश्व आहे ना त्या मोबाईलचा वापर तुम्हाला शिक्षणासाठी होऊ शकतो, हे माहित आहे का? माहित आहे ना. मग आज पहिल्यांदा आपण दुसऱ्या टप्प्याकडे येऊया. माझा पूर्ण प्रवास, मला जे सांगण्यात आलं की माझ्या प्रवासाचा तुम्हाला जर काही फायदा होत असेल तर ते मी तो सांगावा. तर माझा जे अनुभव सांगितले त्याचा उपयोग तुम्हाला झालाय का? हो म्हणा. आवाज नाहीये म्हणजे नाही झाला. कुठे मी कमी पडले का सांगण्यामध्ये? नाही ना. येस येस म्हटले म्हणजे काहीतरी तुम्ही 10% तरी त्याचा प्रवास माझा त्याच्यापासून तुम्ही शिकाल काय, बरोबर ना. आणि 5 शब्द मी सांगितले, हे 5 शब्द शेवटपर्यंत तुम्हाला उपयोगी पडणार आहे, हे लक्षात ठेवायचे. डे टू डे लाईफ तर असेलच, परंतु आता 10वीची किती आहे विद्यार्थी? खूप आहे. 10वीची जास्त, 12वी. आता या 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण होतं बघा, 10वी आणि 12वी. आता 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपलं एक साईड निश्चित केलं. आर्ट्स असेल, कॉमर्स असेल आणि सायन्स असेल, हे 3 प्रकारांमध्ये तुम्ही शिकताय का अन्य काही आहे प्रकार? तिथंच अजून आपलं भारतीय शिक्षण पद्धती जो आहे अजूनही तिथेच थांबलेली आहे. 3च शाखा आहेत 12वी. हा, तर 12वी नंतर जे सायन्स मध्ये असलेले विद्यार्थी किती आहेत? खूप कमी आहेत, खूप कमी आहेत. कारण या जिल्ह्यात जाणवलेलं एक वास्तव आहे, ते मी सांगते की या जिल्ह्याला गरज आहे वैद्यकीय सेवेची. कारण की अजूनही मोखाडा, विक्रमगड सारखे जे तालुके आहेत तिथे एक डॉक्टरचे पद नाही आहे शासकीय सेवेमध्ये. आणि अजूनही काही ठिकाणी अशा दुर्गम भागांमध्ये अशी परिस्थिती आहे की जिथे वैद्यकीय सेवा मिळत नाही. फक्त 4-5 हात आहे. मला थोडंसं वाईट वाटतंय, परंतु मॅक्झिमम मुलांनी खरं तर इथे आपण आरक्षण हा शब्द वापरत नाही, परंतु दिलेला हक्क आहे. हक्क असा शब्द लक्षात ठेवा. का हक्क आहे? तर आपण ज्याला म्हणतो अनुसूचित जमाती, त्याला शब्द दुसरा कोणता आहे माहितीये का? नाही माहिती. आदिम हा शब्द ऐकलाय का? व्हॉट इज आदिम? आदिम म्हणजे काय? आदिम म्हणजे प्रथम, पहिला. ऍक्च्युअली जो आहे ना, म्हणजे आम्ही त्याचा एवढा अभ्यास केलेला आहे की भारताचे मूळ नागरिक जे आहेत ते आदिम जमातीचे लोक आहेत, बरोबर आहे. आता याच्यात खोलात नाही जात मी, आर्य आदिम हे बाकी याच्यात जाणार नाही, परंतु वाचलं नसेल तर तुम्ही तो सर्च करा, ChatGPT वर टाका, मेटा AI वर टाका, मिळेल तुम्हाला माहिती. व्हॉट इज आदिम? तर तुम्ही जे आहात त्याच्यापैकी किती आदिम मधले लोक आहेत का? नाही, ते सगळेच आहेत. आदिम जमातीची किती आहेत? अनुसूचित जमात कमी आहेत का? खूपच. आदिवासी त्यालाच म्हणतात. आदिवासी म्हणजे आदिम सगळेच आहेत. आदिम हा मराठीचा एक ऍडव्हान्स शब्द असेल, आदिवासी म्हणजे आदिवासी 2 शब्द आहेत. आदिम म्हणजे पहिला, वासी म्हणजे रहिवासी. तर या भारताच्या देशाचे पहिले रहिवासी तुम्ही आहात, हे पहिलं नोंदून घ्या. परंतु काही जे हजारो वर्षांचा जो प्रवास आहे त्या प्रवासांमध्ये जे पडले मागे, पुढे याच्यावरती पडले मागे. त्याला काय कारण आहे? आधीचे बोललो, शिक्षण या शब्दावर अधोरेखित करा. याच्यामुळे अभावामुळे मागे. आता हे मागे पडले तर तुम्हाला हक्क कोणी दिला आहे ना, जे तुम्ही अभ्यास करताय? भारताचे संविधान यांनी तो हक्क दिलाय ना तुम्हाला. हा, तो हक्क का दिला? तुमची प्रगती व्हावी म्हणून, बरोबर. ती प्रगती व्हावी म्हणून जर आरक्षण दिलेलं आहे तर त्याचा उपयोग केला पाहिजे की नाही? केवळ 10वी आणि 12वी या 2 शाखांचा अभ्यास करून उपयोग होईल का त्याचा? नाही. पुढे पण आहे, आपण त्या
3 टप्प्यात मला 15 मिनिटं बोलेल, परंतु मी जास्त बोलायला चालेल कारण मला आता तुमच्याबद्दल बोलायचंय. तर ह्या 2 ह्याच्यामध्ये आपल्या 12वीचं आपण पहिलं घेऊया. त्याच्यामध्ये सायन्स शाखेची खूप कमी विद्यार्थी दिसतात. आर्ट्स आणि कॉमर्स आहे. आर्ट्स किती आहे? कॉमर्स 12वी आहे. 12वी ठीक आहे. आता या दोन्ही कॉमर्सला निश्चितच तुम्हाला माहिती आहे 12वी नंतर बीकॉम करायचं आहे, एमकॉम करायचं आहे, सीए करायचं आहे, कंपनी सेक्रेटरी करायचं. हे शब्द गेले का कानावर? गेले ना. मला वाटतं की नशीबवान आहात तुम्ही. आम्ही नशीबवान नव्हतो एवढे की आम्हाला असं कोणी सांगणारच नव्हतं की संघटना तुमची पाठीशी आहे आणि शिबिरांचं आयोजन केलंय. आम्हाला असे शिबिरच मिळाले नाही. तर मला वाटतं की आहे झाले त्याच वेळेला. परंतु तुम्ही होऊ शकता. यापैकी जे 8 तुम्ही कॉमर्स तुम्ही सांगितलं 8 विद्यार्थी आहे तर त्याचं साधारण 60% मार्क असते आहे. आपण भेदभाव नाही करता, सगळ्यांनाच पुढे जाता येतं हे सांगायचं. कारण 60% वर मार्क असलेले किती आहेत 10वीला? व्हेरी गुड आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. हे आर्ट्सला असं म्हणलं जातं की पुढे स्कोप नाही, बरोबर ना? काहीच नाही, त्यांना खूप मार्क नाही, त्यांनी जायचं आर्ट्स. परंतु आता जी सेवा मी ज्या सेवेत मी आहे त्या सेवेतल्या ज्या परीक्षा आहेत ना, ज्याचे विषय आहेत ते सगळे आर्ट्सचे. माहिती का तुम्हाला? माहित आहे का? होत नाही. तर मग आता तुमच्याकडे 2 सुदैव असं मार्गदर्शन मिळालं आणि परंपरेने मिळालं नव्हतं ते आरक्षण पण मिळालं. तर आता 2 सेवा ज्या आपल्या आहेत, एक आहे राज्य सेवा, त्याला म्हणतो महाराष्ट्र लोकसेवा आयोग, आणि दुसरी आहे केंद्र शासनाचा आयोग, ज्या सेवा म्हणतो जिल्ह्याची जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे प्रमुख एसपी आहे, सीओ आहे. हे सगळी कुठली कॅटेगरी आहे? केंद्र शासन. आता मला सांगा, जे 12वीला आहेत, 10वीला येऊन पुढे आहे, 12वीला जे आहे त्यांनी तर आपला निश्चय केला की मला जायचंय आहे, होऊ शकता की नाही? माहिती मिळाली का तुम्हाला? या प्रशिक्षणाचं सुद्धा केंद्र शासनाचं, राज्य शासनाची तुम्हाला माहिती, जे प्रशिक्षण आहे ते मोफत आहे, हे माहितीये का? हो ना? कुठली संस्था आहे माहित नाही. पण आता 12वी पास त्यांनी आर्ट्स मध्ये लक्षात ठेवायचं की मला जर निश्चय केलाय की मला जायचं आहे, मला IAS व्हायचं, तर त्या सगळ्यात मी ती माहिती शेअर करेन. एवढं सांगायला गेलं तर 2 तास लागतात. आणि त्याच्याही पेक्षा तुम्ही सर्च करा, किंवा तुमचा मोबाईल आहे त्याच्यावर सर्च करा, सगळी माहिती तुम्हाला मिळेल. त्याचं मोफत प्रशिक्षण आयोजित केलं जातं. तुम्हाला ती संधी मिळालेली आहे, त्याचा लाभ घ्या आणि IAS पर्यंत जाण्याचा तुम्ही प्रयत्न करा. या जिल्ह्यात समजा पालघरचा जिल्हाधिकारी तुम्ही झाले, मी एक पुन्हा गणेश भाऊकडे त्यांनी जो त्यांचा प्रवास मला सांगितला, इतका त्यांचा प्रेरणादायी प्रवास आहे की बॉन्डेड लेबर कुटुंबापासून जिल्हा परिषद सदस्यत्व मिळणं ही मोठी फार छोटी गोष्ट नाही. आणि त्यांना जे काही त्यांचं पाठबळ मिळालं ते आपल्या भाऊंचं मिळालंय. नशीबवान सगळे आहात. तर आता जर या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन जर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तुम्ही झाला, तुमच्यापैकी एखादा व्यक्ती तरी झाला, तर या जिल्ह्याचा विकास थांबेल का? करू शकाल ना? करणार की नाही? कारण हे राहिलेला मागे पडलेला समाज आहे, त्याच्यासाठी करावंच लागेल. बरं, हात वर करा. कुणाला वाटतं तुम्ही व्हावं जिल्हाधिकारी? 2 हात वर झालेले आहेत, 3 हात वर. ओके, इकडे पण आहे. म्हणजे तुमच्यामध्ये आता काय आला? 5 शब्दातला कुठला? आत्मविश्वास, दृढ निश्चय. झालं? तयारी झाली की मी 12वी पास होते आहे, मला आता या सेवेत जायचं. आता किती वर्ष आहेत? अजून 3 वर्ष. कमी आहेत का? मी स्वतः सांगितलं तुम्हाला MPSC पास मला 6 महिने लागले का तहसीलदार व्हायला. मे बी जास्त प्रयत्न केले असते तर डेप्युटी कलेक्टर डायरेक्ट किंवा IAS पण नंतर झाले. प्रवास थांबवला, त्याला काही कारण कौटुंबिक आहे. परंतु आज तुम्ही जे आहे तर विचार केला की मला जिल्हाधिकारी व्हायचे, 3 वर्ष तुमच्या हातात आहे. आतापासून अभ्यास नाही होणार का? होऊ शकतो ना? करणार ना? एक 5 विद्यार्थी जरी त्यापर्यंत पोहोचले तरी या जिल्ह्याचं हे आहे. आणि मला वाटतं त्या मेरिट मध्ये आला तर तुम्हाला पाहिजे तो राज्य, पाहिजे तो जिल्हा पण मिळतो. त्याच्यामुळे हा निश्चय करायचा आहे. तुमचे 5 विद्यार्थ्यांचे हात एक नावं घेऊन फिरणार आहे की तुम्ही IAS किंवा IPS झाला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यसेवा. राज्यसेवेला कसं केंद्र शासनाची ज्या परीक्षा आहेत तेवढ्या कठीण आहेत. कंटाळा आला का? म्हणजे कंटाळा आला नाही, संपेल मी थोड्या वेळ. तर राज्यसेवेच्या ज्या परीक्षा आहेत ते थोड्याशा कमी कठीण. केंद्र शासनाच्या परीक्षा कठीण असतात, त्याला वेळ 3 वर्ष लागेल. पण राज्य शासनाच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यापेक्षा सोप्या असतात.
तर राज्य शासनाच्या परीक्षा देऊन निरनिराळी पदं जी आहेत, जसं डेप्युटी कलेक्टर आहे, तहसीलदार आहे, डीवायएसपी, अन्य पण खूप पद आहे. ही पदं सुद्धा आणि सेवा कुठे करायची आहे? आपल्या राज्यात. आपल्या राज्याच्या बाहेर सेवा नाही करायची, याच राज्यामध्ये सेवा करायची आहे. तर तुम्हाला ही संधी घेणाऱ्यापैकी किती हात वर होतील सांगा? 5 पेक्षा डबल व्हायला लागेल. 5च हात सतत नकोय, बाकीचे पण हात पाहिजेत. कोणीच नाही का? शासन सेवेत यायचंच नाही यायचं? कोणाची तुम्हाला समजलं की नाही? समजलंय का तुम्हाला ते सांग. कदाचित शब्द कठीण वाटतात ना माझे? नाही ना, सोप्या शब्दात बोलते. काय समजलं पुढे? आर्ट्स मध्ये आहे ना, आर्ट्स मध्ये सिव्हिल सर्व्हिसेस असतात त्याच्यामध्ये, आणि आर्ट्स मध्ये असतात असंच नाहीये, समज तसा करून घेऊ नका. सगळ्याच शाखांचे विद्यार्थी, मी पण मराठीच बोलते, सगळे सायन्स असेल, कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, सगळ्या शाखांचे विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार आहे. परंतु स्कोप, आपण काय बोलतो की आर्ट्सला स्कोप नाही असं म्हटलं जातं ना, फक्त BA झाला, MA झाला, पुढे संपला प्रवास, कुठेतरी क्लास झाला, एवढंच आहे. परंतु तसं नाही आहे. ह्या ज्या मोठ्या पदांच्या ज्या परीक्षा आहेत, ह्या सगळ्यांमध्ये प्रिफरेबल सब्जेक्ट जे आहेत ते सगळे आर्ट्सचे आहेत. मी स्वतः सायन्स ग्रॅज्युएट असून मला भूगोल आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हे माझे नसलेले विषय घेऊन मी परीक्षा दिली. तर मला काय सांगा, एक सायन्सची विद्यार्थी तत्कालीन जर एक MPSCचे आर्ट्सचे विषय घेऊन प्रथम प्रयत्नामध्ये जर मी पास होऊ शकते, तर का नाही आर्ट्सचे विद्यार्थी होऊ शकत? आता पाठवून करा. 10वी मध्ये पुढे आर्ट्सला जाणारे विद्यार्थी किती आहेत त्यांनी पण हात करा. तयारी झालेली आहे, मला आर्ट्सला जायचं आहे. म्हणजे ही शाखा कमी आहे का? कमी नाही. तर याच्यासाठी लागणारे जे काही अभ्यासक्रम आहे ते आम्ही एक लिखित स्वरूपात तुम्हाला नंतर पाठवेल, कशा पद्धतीने तुम्हाला तयारी करेल. मे बी या शिबिरात पण तुम्हाला मार्गदर्शन होणारच असेल, तर ती एक तयारी ठेवा. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनाही सांगितलं, सायन्सचे विद्यार्थी जे अतिशय हुशार आहेत तुमच्यापैकी, त्यांनी वैद्यकीय सेवेत या अशी मी कळकळीची विनंती करेन, कारण या जिल्ह्याला गरज आहे. बाकी इतर पण विषय, जसं त्याला शिष्यवृत्ती असेल तुम्हाला जी मिळणारी, त्याची पण माहिती दिली गेलेली आहे. आणि जर कंटाळा आला थांबवेल माझं बोलणं, फक्त मला तुमच्याकडे रिॲक्शन पाहिजे आहे की आता पण जे काय आपण चर्चा झाली त्याच्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं, ते शेवटच्या विद्यार्थ्यांपासून बोलायला पाहिजे. ती काय शिकलात तुम्ही? 5 शब्द तर तुम्हाला दिले, आता हे कसे वापरायचे 5 शब्द? कोणी सांगा, ज्यांनी लिहून गेले, नाही लिहून घेतले त्यांनी पण 5 विद्यार्थी पाहिजे, त्यांनी सांगितलं पाहिजे की या शब्दांचा वापर तुम्ही कसा करू शकता. खूप कठीण शब्द नाही, सोपेच शब्द आहेत, बोलू शकता. कारण मी आले तेव्हा खाली खूप ऐकलो, येताना आम्ही खूप ऐकलं होतं, खूप छान मार्गदर्शन करत होते. आणि मला असंही सांगण्यात आलं की आपल्याला कंटिन्युअस, आपण जे सगळे विद्यार्थी आहात त्यांना कंटिन्युअस असं मार्गदर्शन मिळत राहत, त्यामुळे तुम्ही सक्षम आहात. अगदीच तुम्हाला काहीच माहिती नाही असं पण नाही, बरोबर? म्हणजे एंड ऑफ द सेशन मी तुम्हाला विचारू इच्छिते की हे 5 शब्द कसे कळले तुम्हाला, बोललं पाहिजे. तुम्हाला असलेले संधी आणि पुढे प्रचंड मोठा विश्व आहे, ते प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला संधी आहे. तुमच्याजवळ असणारा मोबाईल कृपया करून फक्त मनोरंजनासाठी वापरू नका, हे लक्षात ठेवा. आणि दुसरं एक शेवटचं सांगते की हे बघा, आत्ताच जे एज आहे ना तुमचं, ते कष्ट करण्याचे. माझा मुलगा सुद्धा शेवटच्या वर्षाला आहे, याच्या अभियांत्रिकीमध्ये आहे, आणि सांगण्याची म्हणजे परंपरा जी चालू आहे, माझ्या मुलाने स्वतः पेटंट मिळवण्याच्या मार्गावर आहे. तो वयात आता 20 वर्षाचाच आहे तो, परंतु AI मधलं पेटंट मिळवण्याच्या मार्गावर आहे. आता ते त्याला पुढच्या महिन्यातच मिळेल. म्हणजे तो प्रवास आमच्या परंपरा आहे, तो चालू आहे. मी जे शिक्षण घेतलं, आणि केवळ असंही नाही ना, मी आहे एवढे थोडी अधिकारी म्हणून माझा मुलगा बसेल घरी आणि करेल हे करेल असंही नाही. एवढीच जिद्द त्याच्यामध्ये आहे, कारण हे 5 शब्द कंटिन्युअस त्याच्याही जीवनात सांगितलेले आहे. आता मला आपण सांगावे की ह्या 5 शब्दांचा वापर तुम्ही कसा करता. योग्य निर्णय. इयत्ता 10वी कोणी आहे का? इयत्ता 10वीची विद्यार्थी. नाही तर मग एवढं मी आता का बोलून त्याचा उपयोग नाही. हात वर करा आणि एक जण बोला. पहिला तुम्ही योग्य निर्णय काय घ्या 10वी नंतर? नसेल समज विचारा.
योग्य निर्णय 10वीच्या विद्यार्थ्यांवर आहे, कारण त्यांना अजून पुढे शाखा निवडायची आहे. समजलं का? 12वीच्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी निवडलंय. 10वीच्या विद्यार्थ्यांना शाखा ब्रांच जे म्हणतो ना, आर्ट्स कॉमर्स आहे, याच्या व्यतिरिक्त पण आहे, पदविका आहे, ITI आहे. प्रत्येकाच्या गुणांवर ज्यांना जे गुण मिळतात त्याच्यावर आधारित आहेत ते सगळे अभ्यासक्रम. अतिहुशार विद्यार्थ्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा सगळ्या सेवांमध्ये जावं. मिडल जे आहे ते आर्ट्सला, जसं मी सांगितलं, आर्ट्स कमी नाही. शासकीय सेवेमध्ये प्रचंड संधी आहे. या जिल्हा स्तरावरती तुम्हाला जे काही 75% मिळालेलं आहे त्याचा वापर या सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी करावा. जोपर्यंत प्रवेश नाही करणार तोपर्यंत बदल घडून येणार नाही, हे पण लक्षात ठेवा. आणि आत्ताच्या वयामध्ये जर कष्ट नाही केले तर पुढचं सगळं जीवन कष्टमय जाईल, हे पण लक्षात. 10वी ते हा जो मुख्य आहे, 10वी पर्यंत मला वाटतं आता SSC बोर्ड वगैरे इतकं सोपं करून ठेवलं. आमच्या काळात नव्हतं की डायरेक्ट एक्झाम्शन असं दिल्यामुळे आपल्याला कष्ट करण्याची जी मानसिकता आहे ती कमी झाली. परंतु आता मात्र ती राहणार नाहीये. 10वी नंतर असं काही अभ्यासक्रम इतका सोपा राहणार नाही की तुम्हाला एक्झाम्शन दिलं जाईल, परीक्षेत सूट मिळेल, असं नाहीये. त्यामुळे 10वी ते पदवी हा जो 5 वर्षाचा किंवा काही ठिकाणी 7 वर्षाचा जो प्रवास आहे तो अतिशय महत्वाचा आहे तुमचा. कारण यामध्ये जर तुम्ही हार्डवर्क नाही केला तर आयुष्यभर हार्डवर्क करा. आता जर हार्डवर्क केला तर वयाचा जो उतरता काळ आहे तेव्हा अतिशय आरामाचे दिवस तुम्ही काढा. समजतंय का मी काय बोलते? बोल, समजतंय? ज्यांना समजते त्यांनी बोला, कोणीच बोलत. हे 5 शब्दांचा उपयोग कसा कराल हे फक्त मला सांगा. हे जर कळालं तर माझं अर्धा तासाचं जे काही संभाषण आहे ते उपयोगी पडलं, अन्यथा उपयोगी नाही पडलं असं मला वाटतं. एक शब्दाचं बोललं तरी चालेल. येस. योग्य निर्णय काय घ्याल? येस. आत्मविश्वास समजला. मी तुमच्या भाषणाने निर्माण झाला, इन्स्पिरेशन. येस, करेक्ट. म्हणजे आत्मविश्वास आला की करू शकता. व्हेरी गुड, बेस्ट विशेष. पुढे 2 शब्द तुम्हाला कळाला तो सांगा. तुम्हाला समजलं नाही का रे? मॅडम ना आपण अर्धा तास आणखी घ्यायला सांगू. समजलं की नाही तुम्हाला? समजलं आहे का? तुमच्या हो मध्ये दम नाही दिसत. समजलं का तुम्हाला? शब्द कठीण होते ना माझे. मी खूप सोप्या भाषेत बोलायचा प्रयत्न केलाय. सोपा होता की नाही मार्गदर्शन? हा, मग समजलंय. आता मग मागे पण कोणीतरी बोला तरच याचा फलित आहे, नाही तर याचा इफेक्ट आहे तो तुम्हाला मिळणारच नाही. माझ्याही पेक्षा अतिशय विद्वान आणि संभाषण जे चातुर्य असलेले पण वक्ते असतात, तर ते मोठे मोठे शब्द वापरले म्हणून समजतात नाही. तुमच्याशी, तुमच्या भाषेत, तुमच्या वयाशी रिलेटेड बोलणं महत्वाचं होतं. त्या भाषेमध्ये पण मला एक पाहिजे एकाची तर आली आणि त्यांच्यात आत्मविश्वास झाला. 5-1 वर्षांनी नक्की मला सांगा काय केलं तुम्ही तुमच्या जीवनात. ओके, काय करणारा? व्हेरी गुड. म्हणजे एक तरी तयार झाला. दुसरे, असं नॉट नेसेसरी की फक्त शासकीय सेवा करायची आहे, पण शासकीय सेवा का करायची आहे तर तुम्हाला तुमच्या सेवेच्या द्वारे तुम्हाला तुमच्या समाजासाठी सुद्धा काहीतरी करता येणार आहे म्हणून सांगते. निर्णय कुणाचा झालाय की नाही यांचा आत्मविश्वास बळावतो. निर्णय घेतलाय की नाही कोणी मला काय करायचंय? तुमच्या याच्यात योग्य निर्णय मी स्वतः घेऊ शकते. कोणता निर्णय घेतला? IPS. अरे वा. दुसरे 2 दुसरे विचार. येस, व्हेरी गुड. त्याच्यासाठी लागणारं जे काही आहे अभ्यास करायचा आहे. माझा नंबर आहे इथे संघटनेकडे. तुम्हाला वाटलं मला वेळ काम असतो, परंतु कधी शनिवार रविवारी फोन केला तरी चालेल. या प्रवासासाठी लागणारं मार्गदर्शन पण मी करू शकते. ठीक आहे ना? येस, हा नंबर माझा देऊन टाका सगळ्यांना. फक्त विनंती राहणार शनिवार रविवार, त्या दिवशी सुट्टी असते म्हणून. अजून तर राहिलेले 3 शब्द अजून आहेत ते सांगा. योग्य निर्णय झाला, आत्मविश्वास झाला. 3 शब्द राहिले आणि शेवटचा शब्द तर सगळ्यांनाच लागू आहे. पहिले 4 शब्द तुम्ही शिकला तर शेवटचा शब्द जो होता कठोर परिश्रम, याचा पर्याय मला पण नाही या वयात. त्याचं उदाहरण तुम्हाला मी सांगितलं की मी या वयात LLB करते. सांगा ना, म्हणजे मला एक वाटेल असं की मी जे बोलले ते उपयुक्त होतं, तुम्हाला उपयोगी होतं, इन्फॉर्मेटिव्ह होतं तुमच्या भाषेत. 2 तर झाले तयार. बाकी कदाचित 3 शब्दांचा अर्थ अजून लक्षात आला नसेल, पण तो दृढ निश्चय म्हणजे काय आहे? डिटर्मिनेशन जे इंग्लिश मध्ये म्हणतो की मला हे करायचंय, करायचंच आहे, करायचंच आहे. निर्णय घेतल्यानंतर मला हे करायचं, त्या दृष्टिकोनातून मी माझा प्रवास सुरू करणार. हे त्याच्यात राहायला होता शिकण्याची तयारी. 50 वर्ष 50 आणि 60 झालं तरी शिकू शकतो.
आपल्याकडे एक होते जे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण तर आहे की ज्यांनी आपल्याला हे सगळ्यांना पुढे आणण्यासाठी केलेले त्यांचा आरक्षणाचा उपयोग करून दिला. ते सुद्धा त्यांच्याकडे खूप डिग्र्या होत्या. त्यांनी शेवटपर्यंत तेवढ्या एवढ्या डिग्र्या घेतल्या म्हणजे मला BA MA झाला तरी माझा प्रवास थांबतो का नाही, तुम्ही पुढे शिकू शकता. आणि आता मला वाटतं ऑनलाईन माध्यमातून सुद्धा जे आहे खूप कोर्सेस आहेत की जे आपल्याला घरी बसून पण करता येण्यासाठी. तर शेवटपर्यंत शिक्षण घेणं, ज्ञान घेणं हे लक्षात ठेवायचं. आत्मविश्वास तर त्यांनी सांगितलेला आहे आणि कठोर परिश्रमाला पर्याय. आपल्या सर्वांचे मी आभार मानते की मला इथे बोलण्यासाठी संधी दिली आपण. आणि निश्चित आपल्यापैकी 2 हात वर झाले. हे 2 विद्यार्थी माझ्या संपर्कात राहतील कायम. इथून पुढे त्यांच्या प्रवासात मार्गदर्शन नक्की करेल. इतरांना सुद्धा वाटलं तरी मला तुम्ही विचारा, मेसेज करा, मी त्याचं तुम्हाला शेअर करेन व्हॉट्सअपवर जी काही माहिती आहे. ह्याच्यातली 90% माहिती हे तुम्हाला सांगते आहे की जस्ट काल जेव्हा मला इथे यायचं होतं, काल मी माझ्या म्हणजे ह्या वयामध्ये कुणाकडून शिकू शकले आहे सांगते. थोडाफार पाठ मी माझ्या मुलाकडून शिकले. AI कसं वापरावं, ChatGPT कसं वापरावं, त्याच्याद्वारे माहिती कशी मिळवावी. तर ती संपूर्ण माहिती मला त्यांनी काढून दिली आहे. की 3 वर्गीकरण केलेले आहे. 50 ते 65% गुण असलेले विद्यार्थी, 65 ते 80 पर्यंत असलेले विद्यार्थी आणि 80 ते 95% पर्यंत गुण मिळवणारे विद्यार्थी. हे 3ही विद्यार्थी कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतात याचं पूर्ण डिटेलिंग मला माझ्या मुलांनी काढून दिले. आजच्या युगाचं, माझ्या युगाचं वेगळं, ते मी तुम्हाला शेअर करेन. ग्रुप जर बनला असेल त्याच्यात ती सगळी माहिती मी पाठवेन आणि त्याचा नक्की पूर्ण सपोर्ट वाचा आणि कुठलीही संधी तुम्ही दवडू. आपल्या सर्वांचे आभार. तुम्हाला कोणाला काय मॅडमना प्रश्न विचारायचा आहे का तुमच्या